सांगलीमधून चंद्रहार पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झालाय। विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यानं गुन्हा नोंदवला गेलाय। मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि समर्थकांविरोधात गुन्ह्याची नोंद केली गेली आहे। चंद्रहार पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। विनापरवाना पदयात्रा काढल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। सांगलीचे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत, त्यांनी विनापरवाना पदयात्रा काढली, त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय। आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। दीपक, नेमका कशासाठी हा गुन्हा दाखल झालेला आहे, अधिकची माहिती? नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे 24 एप्रिल रोजी मिरज तालुक्यातील खटाव, लिंगणूर, सलगरे या परिसरामध्ये आपली पदयात्रा आणि आपल्या वाहनांच्या ताफ्यासहित ते फिरत होते। या दरम्यान कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी निवडणूक विभागाची किंवा आचारसंहिता विभागाची घेतलेली नाही आणि विनापरवाना त्यांनी फेरी किंवा रॅली काढून पदयात्रा काढल्याबद्दलचा हा गुन्हा, आचारसंहिता भंगाचा गुन्हा हा त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या 3 समर्थकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे। 24 तारखेची ही घटना आहे आणि विनापरवानाच पदयात्रा आणि फेरी काढल्यामुळेच हा गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान यामुळे आता चंद्रहार पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आचारसंहिता भंगाच्या दृष्टीनं तो गुन्हा दाखल झालेला आहे। या आचारसंहिता भंगाच्या दृष्टीने जो काही पुढील कारवाईचा भाग असेल तो जिल्हा प्रशासन किंवा निवडणूक प्रशासन करेलच। मात्र फक्त विनापरवाना रॅली काढल्याबद्दलचा हा गुन्हा आहे, बाकी गंभीर स्वरूपाचा कुठलाही गुन्हा यामध्ये नाहीये। जी, धन्यवाद दीपक दिलेल्या या माहितीबद्दल। तर चंद्रहार पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाय। विनापरवाना पदयात्रा काढल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय।